नमस्कार मैत्रिणींनो, आज बघा मी काय बनवते. आज आहे ना मी ब्रेडपासून आहे ना केक बनवणार आहे. तर आहे ना माझ्याकडे आहे ना हे ब्रेड होता, गव्हाचा ब्रेड होता. तर त्याचा असा चुरा करून ठेवला होता मी आणि तो आहे ना मिक्सरच्या भांड्यात असं मी आहे ना त्याचा क्रश बनवून घेणार आहे. तर हे बघा असा क्रश बनवून घेतलेला आहे. तर आपल्याला आता जो शिळा ब्रेड असतो तो फेकण्याच्या ऐवजी तुम्ही असं काहीतरी उपयोग करू शकता ब्रेडचा. बाकीच्या पण कामासाठी येतो, पण आज मी विचार केला की ना याचा केक बनवला जातो का बघूया म्हणून. तर मी ट्राय केला पण खूप छान झाला होता. तर बघा एका वाटीच्या मापाने आहे ना मी एक वाटी आहे ना ते ब्रेडचा चुरा घेतलेला आहे आणि त्याच वाटीच्या मापाने मी अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि वाटीच्याच मापाने अर्धी वाटी साखर घेतलेली आहे. ते सगळं मिक्सरच्या भांड्यात बारीक वाटून घेतलेलं आहे. तर आता डायरेक्ट त्याच्यामध्ये जरा मोठं भांडं असलं असतं ना तर डायरेक्ट त्याच्यामध्ये दूध बटर टाकून आहे ना आपण डायरेक्ट वाटू शकलो असतो. तर आता बघा मी एका भांड्यामध्ये सगळं काढून घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं बटर टाकलेलं आहे आणि दूध टाकलेलं आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स होत नव्हतं चम्मचनी, म्हणून मी ना परत मिक्सरच्या भांड्यात टाकलं आणि त्याला व्यवस्थित असं एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेतलेलं आहे. आता याचा कलर आहे ना सफेद नव्हता, जरासा असा गव्हाचा ब्रेड कसा असतो तसा कलर होता, म्हणून मी आहे ना ह्याच्यामध्ये कोको पावडर टाकलेला आहे. कोको पावडरनी कसं म्हणजे चॉकलेट ब्रेड म्हणजे चॉकलेट केक होऊन जाणार, त्याच्यासाठी मी कोको पावडर टाकलेला आहे. तर कोको पावडर टाकून आहे ना 2 चम्मच कोको पावडर टाकलं आणि मस्त असं फिरवून घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये खायचा सोडा अर्धा चम्मच आणि थोडंसं बेकिंग पावडर आणि थोडंसं दूध टाकून परत एकदा हलवून घेतलेलं. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याला. खूप छान आणि खूप सॉफ्ट ब्रेड झालेला. तुम्ही बघा कधी असा पण ब्रेड जर वाचला असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की बनवून बघा. तर इथं मी आहे ना केकचं भांडं म्हणजे बटर लावून असं सेट करून ठेवलं होतं आणि त्याला तव्यावरती असं ठेवून दिलं. तर एक म्हणजे 45 मिनटामध्ये तो केक बेक झालेला. तर बघा किती मस्त असा केक झालेला आहे. तर आता ह्याला मी थंड झाल्यानंतर ह्याला कट करून दाखवणार आहे. हे बघा. तर आता बघा किती छान अशी जाळी पडलेली आहे. खूपच सुंदर असा केक झाला होता, खायला पण खूप टेस्टी झालेला. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करून सांगा की तुम्हाला आवडली का. तर चला तर मग या तुम्ही पण खायला ब्रेडचा केक. बाय.